स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये। दुपारचे 12 वाजले होते। राठोड मार्बल इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये बसलेला सुमारे 27 वर्षाचा तरुण आपल्या फोनवर बोलत म्हणतो, तिच्यावर लक्ष ठेवा आणि तिच्या घरी होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर मला क्षणोक्षणी माहिती हवी। इतके बोलून तो फोन ठेवतो आणि म्हणतो, इतक्या सहजपणे मी तुझा पाठलाग सोडणार नाही। तेव्हाच त्याच्या केबिनचा दरवाजा उघडतो आणि सुमारे 45 वर्षाचा एक माणूस येऊन त्याच्यासमोर बसतो। तो म्हणतो, मी घरी जात आहे, त्यामुळे आजची मीटिंग तुलाच अटेंड करावी लागेल। तो मुलगा म्हणतो, काय झालं काका, तुम्ही ठीक आहात ना? ते म्हणतात, हो मी अगदी ठीक आहे। तो मुलगा विचारतो, काही खास कारण तर नाही ना? ते म्हणतात, नाही। मग तो म्हणतो, ठीक आहे काका, तुम्ही जा, मी सांभाळतो। इतकं बोलून ते केबिनमधून निघून जातात। तेव्हाच तो मुलगा बेल वाजवतो आणि एक माणूस आत येतो। तो समोर उभ्या असलेल्या माणसाला विचारतो, मीटिंग किती वाजता आहे? समोरचा माणूस, सर 2 वाजता आहे। तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही मीटिंगची व्यवस्था पहा आणि मला फाईल आणून द्या। समोरचा माणूस, ठीक आहे सर, म्हणून निघून जातो। थोड्या वेळाने एक माणूस येऊन त्याला चहा आणि फाईल देतो आणि तो मुलगा फाईल पाहू लागतो। थोड्या वेळानंतर मीटिंग रूममध्ये गेस्ट मीटिंग रूममध्ये आले होते। प्रतीक्षा होती ती राठोड इंडस्ट्रीच्या मालकाची। तेव्हाच मीटिंग रूमचा दरवाजा उघडतो आणि आत असलेले सर्व लोक आपल्या खुर्च्यांवरून उभे राहतात आणि एंट्री होते आपल्या हिरोची, श्री रुद्राय सिंग राठोड। आता इथे थोडंसं आपल्या हिरोबद्दल बोलूया। व्यक्तिमत्व असे की कोणालाही आपल्याकडे आकर्षित करेल। उंची 5 फूट 7 इंच, गोरा रंग, गडद तपकिरी डोळे, सेट केस, सेट दाढी आणि मिशी, डाव्या कानात बाली, एका हातात टायटन घड्याळ आणि दुसऱ्या हातात सोन्याचे रुद्राक्षाचे ब्रेसलेट, आणि या सगळ्यासह फॉर्मल लुकमध्ये तो खूपच देखणा दिसत होता। पण त्याच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले तर त्याला खूप राग येतो आणि रागात तो कोणाचेही ऐकत नाही। सगळे त्याच्या रागाला घाबरतात, अगदी त्याचे कुटुंबीयसुद्धा। आणि जिद्दी तर हा लहानपणापासूनच आहे। त्याशिवाय हे महादेवाचे खूप मोठे भक्त आहेत। आता आजच सगळं सांगणार नाही, अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे, तर पुढे जाऊया, तो बोलतो। रुद्राय येऊन सगळ्यांना भेटतो आणि त्यांना बसायला सांगतो। रुद्राय, मी रुद्राय सिंग राठोड आजच्या मीटिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत मीटिंग सुरू करू इच्छितो। तेव्हाच एक गेस्ट, पण आम्हाला सांगितले होते की या मीटिंगमध्ये विशालजी सुद्धा येणार आहेत, ते कुठे आहेत? तर तुम्हाला हे तर कळलंच आहे की विशालजी हे रुद्रायचे काका आहेत। आता त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया। उंची 5 फूट 6 इंच, गोरा रंग आणि डोळे काळे, तसेच डोळ्यांवर चष्मा। स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर ते खूप संयमाने काम करणारी व्यक्ती आहेत। आपल्या मोठ्या भावाच्या रुद्रायच्या वडिलांच्या जाण्यानंतर त्यांनीच पूर्ण व्यवसाय सांभाळला आणि रुद्रायला आपल्या मुलासारखं प्रेम दिलं। रुद्राय, काकांनी ही मीटिंग अटेंड करायची होती, पण त्यांना काही कामामुळे जावं लागलं। ओके, नो डाऊट, सो वी कॅन स्टार्ट द मीटिंग। इतकं बोलून रुद्राय मीटिंग सुरू करतो। थोड्या वेळाने रुद्राय मीटिंग संपवतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या केबिनकडे निघून जातो। रुद्राय आपल्या केबिनमध्ये बसून काहीतरी विचार करत होता आणि त्याच्या विचारांना विराम दिला समोर उभ्या असलेल्या एका मुलाने, जो त्याच्याच वयाचा होता। तो म्हणतो, काय झालं माझ्या शेर, कुठे हरवलास? रुद्राय, काही नाही रोहन, बस आणि सांग कसा आहेस? रोहन, मी तर ठीक आहे, तू सांग काय झालं? ऑफिस जॉईन केल्यापासून मित्रांना तर विसरलासच? रुद्राय, नाही रे, असं काही नाही, फक्त सध्या काम थोडं जास्त आहे। आणि हो, जर आज तू फ्री असशील तर चल जाऊया, याच निमित्ताने मीही थोडं फिरून येईल आणि गप्पाही होतील। रोहन, हे बरोबर राहील। रुद्राय, तू बस, 4 वाजले आहेत, 8 वाजेपर्यंत जाऊया। आणि हो, पायल कशी आहे? खूप दिवस झाले तिची भेट झाली नाही। रोहन, पायल ठीक आहे, तीही तुला भेटायची इच्छा व्यक्त करत होती। तिला जर कळलं असतं की मी तुला भेटायला चाललो आहे तर ती माझ्यासोबतच आली असती। बरं ऐक, मी निघतो, आईने थोडं काम सांगितलं आहे, ते करून तुला संध्याकाळी भेटतो। रुद्राय, ठीक आहे। त्याच्यानंतर रोहन तिथून निघून जातो आणि रुद्राय आपल्या कामात व्यस्त होतो। काम करत करत कधी संध्याकाळ होते त्याला कळतच नाही। संध्याकाळी 7:45 वाजता रुद्राय आपल्या घड्याळात वेळ पाहतो आणि मग रोहनला फोन करतो आणि त्याला किंग टी कॅफेमध्ये यायला सांगतो। इकडे रुद्राय ऑफिसमधून निघतो आणि तिकडे दुसऱ्या बाजूला रोहनही कॅफेकडे निघतो। थोड्याच वेळात रुद्राय आणि रोहन दोघेही समोरासमोर बसलेले असतात।
रुद्राय 2 चहाच्या ऑर्डर देतो. मग रोहनला, तुला तर माहिती आहे ना की मी काय करायचा विचार करत आहे. रोहन, मला माहिती आहे, पण जे करायचा विचार करतोयस ते योग्य ठरेल का. रुद्राय, योग्य की अयोग्य मला माहिती नाही, पण तुला तर माहिती आहे ना, मी एकदा काही करण्याचा विचार केला की ते करूनच राहतो. रोहन, हो मला माहिती आहे, तू खूप जिद्दी आहेस, स्वतःपुढे कुणाचंच ऐकत नाहीस. रुद्राय, तू माझ्यासोबत आहेस ना. रोहन काही बोलत नाही. बोल ना रोहन, तू माझी साथ देशील की नाही. रोहन, खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे आणि आता मी माझा निर्णय बदलणार नाही. तू सांगशील तरीही नाही. रुद्राय, ठीक आहे. इतकं बोलून रुद्राय आपल्या खुर्चीतून उभा राहतो. तेव्हा रोहन म्हणतो, आता पुढे काय करायचं ते सांगणार आहेस की नाही. रुद्राय आश्चर्याने रोहनकडे पाहतो आणि म्हणतो, म्हणजे तू माझ्यासोबत आहेस. रोहन हसत, नाही तर काय. तेव्हाच रुद्राय रोहनला मिठी मारतो आणि म्हणतो, थँक्यू माझ्या भावा, मला माहिती होतं तू नेहमी माझी साथ देशील. रोहन, अरे तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस, तुझ्यासाठी तर मी काहीही करायला तयार आहे. तेव्हाच त्यांच्या दोघांची चहा देखील येते. दोघे चहा पीत पीत गप्पा मारतात आणि कॅफेतून बाहेर येतात. तिथून दोघे पुन्हा भेटू असे सांगून आपापल्या घरी निघून जातात. रात्री 10 वाजता राठोड भवनमध्ये रुद्राय आपल्या खोलीत बेडवर पडून लॅपटॉपमध्ये काही काम करत असतो. तेव्हा सुमारे 50 वर्षाची एक स्त्री त्याच्या खोलीत येते आणि म्हणते, आजकाल खूप व्यस्त राहायला लागलात, माझ्यासाठीही वेळ नाही ना. हे ऐकून रुद्राय त्यांचा हात पकडून त्यांना बेडवर बसवतो आणि स्वतः त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसतो. मग त्यांचा हात धरून म्हणतो, रुद्राय, आई तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी खूप व्यस्त राहायला लागलो आहे. तुमच्यासाठी तर मी नेहमी मोकळाच असतो, तुम्ही फक्त एकदा मला हाक मारा. तर मित्रांनो, ही आहे आपल्या नायकाची आई लक्ष्मीजी. नावाप्रमाणेच त्यांचा स्वभावही अगदी लक्ष्मीसारखाच आहे. मनाने अत्यंत स्वच्छ, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी आणि प्रत्येक अडचणीत धैर्याने कसे उभे राहायचे हे ज्यांच्याकडून शिकावे अशी. संपूर्ण घर आणि घरातील सदस्यांना त्यांनी अतिशय सुंदरपणे सांभाळून ठेवले आहे. लक्ष्मीजी, नाही माझ्या मुला, आम्हाला माहिती आहे की तू आमच्यावर खूप प्रेम करतोस. खरं सांगायचं तर आम्हाला तुझं हे सतत काम करणं आवडत नाही. तुझं कामाप्रती मेहनत करणं योग्य आहे, पण मुला इतकंही काम करू नये की आपल्या माणसांसाठी वेळच उरू नये. रुद्राय आपले कान धरत, माफ करा आई, खरंच यावेळेस मी तुम्हाला अजिबात वेळ देऊ शकत नाहीये, पण काय करू, ऑफिसचं कामही तितकंच महत्त्वाचं आहे. लक्ष्मीजी त्याच्या डोक्यावर हात फिरवत, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे, तू खूप समजूतदार आहेस, अगदी तुझ्या बाबांसारखाच. तुझ्या बाबांच्या जाण्यानंतर तूच तर आमच्या जगण्याचं कारण आहेस, नाहीतर आम्ही कधीच. लक्ष्मीजी पुढे काही बोलणार इतक्यातच रुद्राय त्यांच्या तोंडावर हात ठेवतो. रुद्राय त्यांच्या मांडीवर डोकं ठेवत, बस आई, पुढे काहीही बोलू नको. तेवढ्यात रुद्राय विषय बदलत म्हणतो, आई काका आज लवकरच आले होते, कुठे आहेत ते, मी त्यांना भेटून येतो. रुद्राय निघून लागतो. मग काहीतरी आठवून म्हणतो, आई तुम्ही जेवण केलं का. लक्ष्मीजी हो म्हणतात. तेव्हा रुद्राय त्यांना गुड नाईट म्हणत आपल्या काकांच्या खोलीकडे निघतो. रुद्राय खोलीच्या बाहेर येतो आणि टकटक करतो. तेवढ्यात आतून त्याचे काका म्हणतात, ए बाळा, मी तर विचारच करत होतो की तू अजूनपर्यंत आलास का नाही. रुद्राय, हो काका, ते मी थोडं काम करत होतो, त्यामुळे माझं लक्षच राहिलं नाही. विशालजी, काही हरकत नाही, ये बस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. रुद्राय, काय झालं काका, सांगा ना. विशालजी, काही दिवसांपासून पाहतोय तू थोडा जास्तच व्यस्त राहायला लागलास. असं कोणतं काम करतोयस तू, आणि ऑफिसच्या कामाची तर गोष्टच करू नको, कारण ऑफिसमध्ये असं एकही काम नाही ज्याबद्दल मला माहिती नाही. रुद्राय, काका ते मी सध्या थोडं माझं स्वतःचं काम करत आहे म्हणून. विशालजी म्हणतात, मलाही सांग ना, तू कोणतं नवीन काम सुरू केलं आहेस. रुद्राय म्हणतो, सॉरी काका, मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, वेळ आल्यावर तुम्हालाच कळेल. विशालजी यांच्या विचारण्यावर रुद्राय त्यांना काही सांगत नाही आणि वेळ आल्यावर सांगतो असे म्हणत तो विषय तिथेच टाळतो. रुद्राय आपल्या खोलीत येतो आणि थोड्याच वेळात झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता रुद्राय आपल्या जिममध्ये व्यायाम करत असतो. थोड्या वेळाने तो जिममधून बाहेर येतो आणि कोणाला तरी कॉल करतो आणि 9 वाजता येण्यास सांगून आपल्या खोलीकडे निघून जातो. 7 वाजता रुद्राय फ्रेश होऊन आपल्या खोलीतून खाली येतो आणि एक बादली घेऊन मंदिराकडे जातो. साधारण 30 मिनिटानंतर रुद्राय पूजा करून परत घरी निघतो. घरी येताच रुद्राय नाश्ता करण्यासाठी टेबलवर येतो आणि लक्ष्मीजींना आवाज देतो. रुद्राय,
आई लवकर मला नाश्ता द्या, मला उशीर होत आहे. लक्ष्मीजी येत. हो तुझा नाश्ता तयार आहे, आम्ही आताच कविता मेडला बोलावतो. तेवढ्यात कविता तिथे येते आणि रुद्रायला नाश्ता देत म्हणते, सर काही आणखी हवं असेल तर सांगा. रुद्राय होकारार्थी उत्तर देतो. थोड्याच वेळात रुद्राय नाश्ता करून लक्ष्मीजींकडे येतो आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून आपल्या कारची किल्ली घेऊन निघून जातो. राठोड मार्बल इंडस्ट्री. रुद्राय आपल्या केबिनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात रोहन येतो आणि म्हणतो, आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जे काही करायचं आहे ते खूप सावधगिरीने करावं लागेल. आपली एक चूक आणि सगळं काही बर्बाद होईल. रुद्राय, नाही रोहन, असं काही होणार नाही. मी माझी मेहनत अशा प्रकारे वाया जाऊ देणार नाही. रोहन, ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला प्लॅन बी देखील तयार करावा लागेल. जर काही गडबड झाली तर प्लॅन बी उपयोगी पडेल. रुद्राय, मला पायलला भेटायचं आहे. आता पायलचं आपली मदत करू शकेल. रोहन, तू शुअर आहेस? रुद्राय, तू आज संध्याकाळी पायलला घेऊन ये, मी तिच्याशी बोलून घेतो. इतकं बोलून रुद्राय आपलं काम करू लागतो आणि रोहनही तिथून निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला देशमुख निवासात. आज देशमुख निवासात खूपच गडबड आणि हलचल होती. संपूर्ण घराला नववधूसारखं सजवलं जात होतं, कारण आजपासून फक्त 2-3 दिवस उरले होते विजय देशमुख यांच्या एकुलत्या एका मुलीच्या लग्नाला. विजयजी संपूर्ण घर नीट पाहत होते आणि वारंवार सगळ्यांना सांगत होते. विजयजी म्हणतात, लवकर लवकर काम करा, लग्नाला फक्त 2च दिवस उरले आहेत, कोणतीही कमतरता राहता कामा नये. इतकं बोलून विजयजी आपल्या मुलीच्या खोलीत जातात. खोलीत गेल्यावर ईश्वरी आपली मुलगी तिथे दिसत नाही, म्हणून ते तिला शोधू लागतात. ते तिला शोधत असतानाच त्यांना छतावरून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येतो आणि ते छतावर जातात. छतावर ईश्वरी आपल्या मैत्रिणीशी बोलत असते. तेवढ्यात विजयजी येतात आणि म्हणतात, तर इथे आहे माझी प्रिन्सेस. ईश्वरी म्हणते, काय झालं बाबा, काही काम होतं का? विजयजी म्हणतात, गोष्ट अशी आहे की आज तुझं संगीत आहे आणि बाळा तू आहे की इथे फिरत आहे. ईश्वरीची फ्रेंड म्हणते, अहो काका, संगीत संध्याकाळी आहे आणि तुम्ही आतापासूनच इतके काळजीत फिरत आहात. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करून घेईल. ईश्वरी, बाबा आम्ही आता थोड्याच वेळात येतो, तुम्ही काळजी करू नका. विजयजी, अच्छा ठीक आहे, तर इथे थोडीशी ओळख करून घेऊया. ईश्वरीची वय 22 वर्ष, उंची 5 फूट 5 इंच, गोरा रंग, हलके तपकिरी डोळे, लांब केस, ज्यांचा ईश्वरीने बन बांधलेला होता. इतकी सुंदर की पाहणारा नजरच हटवू शकत नाही आणि तिच्या या सौंदर्यावर 4 चांद लावतो तिच्या ओठांच्या जवळ असलेला छोटासा काळा तीळ. ईश्वरी म्हणते, चल रूममध्ये जाऊया. इतकं बोलून ईश्वरी आणि तिची फ्रेंड ईश्वरीच्या रूममध्ये येतात. ईश्वरीची फ्रेंड, काय झालं ईश्वरी, काही प्रॉब्लेम आहे का? काही असेल तर मला सांग, मी तुझी मदत करेन. ईश्वरी, नाही काहीच नाही, फक्त विचार करते, माझ्यानंतर बाबांची काळजी कोण घेणार? हे शब्द बोलताना ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. ईश्वरीची फ्रेंड, तू उगाचच काळजी करत आहेस. जेव्हा तुझं मन होईल तेव्हा तू काकांना भेटायला येऊ शकतेस आणि तसेही मला वाटत नाही की समरला काही प्रॉब्लेम असेल. ईश्वरी म्हणते, माहीत नाही मला. ईश्वरीची फ्रेंड वातावरण हलकं करण्यासाठी म्हणते, काय झालं, आज माझ्या होणाऱ्या जिजूंनी कॉल नाही केला का? ईश्वरी म्हणते, आणि कॉल का येईल? ईश्वरीची फ्रेंड नाटक करत, हे सुद्धा विचार करत नाहीत की कुणीतरी त्यांच्या कॉलची वाट पाहत असेल. तू काळजी करू नकोस, मी समजावून सांगते माझ्या होणाऱ्या जिजूंना. ईश्वरी, मी कोणाच्या कॉलची वाट पाहत नाहीये, समजलं का? आणि तुझं हे नाटक बंद कर. ईश्वरीने असं बोलल्यावर तिची फ्रेंड शांत होते. ईश्वरीला लगेचच कळतं की तिने आपल्या फ्रेंडशी थोडं जास्तच उद्धटपणे बोललं. तेवढ्यात ईश्वरी आपल्या फ्रेंडला मिठी मारते आणि म्हणते, आय एम सॉरी यार, प्लीज मला माफ कर, मला तुझ्याशी असं बोलायला नको होतं, प्लीज मला माफ कर. ईश्वरी असं म्हणताच तिची फ्रेंड तिला माफ करते आणि संध्याकाळच्या फंक्शनसाठी तिची मदत करू लागते. तेवढ्यात ईश्वरीच्या फ्रेंडचा फोन वाजतो. ती ईश्वरीला आत्ताच येते असं सांगून फोन उचलण्यासाठी बाल्कनीत जाते. थोड्या वेळाने ती बाल्कनीतून परत रूममध्ये येते. तेव्हा ईश्वरी तिला विचारते, कोणाचा फोन होता? ईश्वरीची फ्रेंड म्हणते, भावाचा. ईश्वरी, भाऊ म्हणत होते की त्यांना माझ्याकडे काही काम आहे, त्यामुळे मला जावं लागेल. ईश्वरी म्हणते, पण तूही गेलीस तर मी तर एकटीच पडेल, जाणं खूप गरजेचं आहे का?
ईश्वरीची फ्रेंड. भावाने पूर्ण काही सांगितलं नाही, पण काम नक्कीच महत्त्वाचं असेल, नाहीतर भाऊ असं बोलावणार नाहीत. तू काळजी करू नकोस, मी तुझ्या संगीतच्या आधीच परत येईन. इतकं बोलून ईश्वरीची फ्रेंड तिला मिठी मारते आणि बाहेर येते. मग आपल्या भावाला कॉल करून म्हणते, तुम्ही कुठे आहात भाऊ, मी बाहेर आले आहे. तेवढ्यात तिच्यासमोर एक कार येऊन थांबते आणि ती त्यात बसते व म्हणते, काय झालं भाऊ, सगळं ठीक आहे ना? तो व्यक्ती, सगळं ठीक आहे, पण कोणीतरी आहे ज्याला तुला भेटायचं आहे. ती म्हणते, कोण भाऊ, कोणाला भेटायचं आहे? तेव्हा तो म्हणतो, थोड्या वेळात सगळं कळेल. थोड्याच वेळात कार एका हॉटेलसमोर येऊन थांबते, कॅफेसमोर. ते दोघं कारमधून उतरतात आणि सगळ्यात कोपऱ्यातील टेबलाजवळ जाऊन बसतात. तेवढ्यात तो व्यक्ती कोणाला तरी कॉल करतो आणि समोरून एक व्यक्ती येताना त्यांना दिसते. त्या व्यक्तीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर स्मित येतं आणि ती उठून त्याला मिठी मारते आणि तो मुलगा दुसरा कोणी नसून रुद्रायच असतो. रुद्राय तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतो, कशी आहेस? ती मुलगी, मी ठीक आहे भाऊ, तुम्ही सांगा. रुद्राय, मीही ठीक आहे, चल बसून बोलूया. आणि ती मुलगी दुसरी कोणी नसून रोहनची बहीण म्हणजेच पायल होती. पायल ही ईश्वरीची सर्वात जिवलग मैत्रीणही होती आणि रुद्रायची मानलेली बहीणही. अखेर अशी कोणती गोष्ट होती ज्यासाठी रुद्रायला पायलची मदत हवी होती? रुद्राय सर्वप्रथम कॉफी ऑर्डर करतो, मग पायलला म्हणतो, पायल, मला तुझी मदत हवी आहे, तू माझी मदत करशील का? पायल, काय झालं भाऊ, काही घडलं आहे का? सगळं ठीक आहे ना? रुद्राय, सगळं ठीक आहे, गोष्ट अशी आहे की कसं सांगू मला समजत नाही आहे. पायल म्हणते, भाऊ सांगा ना, काय गोष्ट आहे? रुद्राय तिला सगळी गोष्ट सांगतो, मग म्हणतो, पायल, आज कसंही करून मला त्या घरात एंट्री करून दे प्लीज. पायल अजूनही शांत बसलेली असते, तिला काहीच कळत नाही की तिने काय करावं. रुद्राय तिचा हात धरतो आणि विनंती करत म्हणतो, प्लीज एकदा मला एंट्री करून दे, बाकी सगळं मी सांभाळेल. पायल म्हणते, पण भाऊ, मी तुमच्या बदल्यासाठी माझ्या मैत्रिणीला धोका देऊ शकत नाही आणि तुमच्या या बदल्याच्या नादात तिच्या लग्नावर परिणाम होईल आणि मी तिच्या लग्नाबाबत कोणताही धोका पत्करू शकत नाही. सॉरी भाऊ, हे माझ्याकडून होणार नाही. रुद्राय म्हणतो, पायल प्लीज, मी फक्त तिला थोड्या वेळासाठीच घेऊन जाईन, मला फक्त त्यांना जाणवून द्यायचं आहे, मग काहीतरी विचार करून. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, तू सांग, ती त्याच्यावर प्रेम करते का? पायल विचार करत, नाही, ती त्याच्यावर प्रेम करत नाही, पण तरीही हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. रुद्राय म्हणतो, तूच विचार कर, जेव्हा ती प्रेमच करत नाही तर लग्न का करते आहे? कुठेतरी ती लग्न करू इच्छित नाही, फक्त नकार देऊ शकत नाही आणि हे तर तिच्याच भल्यासाठी आहे. ती या लग्नातूनही वाचेल आणि माझं कामही होईल. पायल म्हणते, पण जर तिचं लग्न तुटलं आणि तिने काही चुकीचं पाऊल उचललं तर? मग मी काय करेन? स्वतःला माफ करू शकेल का? रुद्राय म्हणतो, जर तो खरंच तिच्याशी लग्न करू इच्छित असेल तर तो तिची साथ सोडणार नाही आणि जर तो कोणत्या दुसऱ्या कारणासाठी लग्न करत असेल तर तो तिला सोडून जाईल. पायल त्याच्याकडे नीट पाहत म्हणते, आणि जर त्याने लग्नच नाही केलं तर? रुद्राय म्हणतो, तर ती ज्याच्याशी हवं त्याच्याशी लग्न करू शकते आणि जर गोष्ट बिघडलीच तर मी सगळं ठीक करून टाकेन, काही चुकीचं होऊ देणार नाही. पायल म्हणते, भाऊ, ती खूप संवेदनशील आहे, तिच्यासोबत काही चुकीचं झालं तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. रुद्राय म्हणतो, ठीक आहे. इतकी चर्चा झाल्यानंतर पायल त्याला सगळं नीट समजावून सांगते. मग रुद्रायला म्हणते, आता मला निघायला हवं भाऊ, 3 वाजले आहेत. इतकं बोलून ती तिथून निघून जाते. रोहन, जो आतापर्यंत त्यांचं सगळं बोलणं ऐकत होता, आता म्हणतो, रोहन, एकदा पुन्हा विचार कर, कारण जितकं सोपं वाटतंय तितकं हे सगळं असणार नाही आणि शेवटी हा कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे. रुद्राय म्हणतो, मी निर्णय घेतलाय आणि आता तो बदलू शकत नाही. तुला माहिती नाही रोहन, मी या दिवसाची किती वाट पाहिली आहे. त्या माणसामुळे माझं पूर्ण आयुष्य बदललं. आता माझी वेळ आहे त्यांचं आयुष्य बदलण्याची. यावेळी रुद्रायच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग यांचे मिश्रभाव होते, जे रोहनला गोंधळात टाकण्यासाठी पुरेसे होते. रोहन म्हणतो, ठीक आहे, काळजीपूर्वक जा आणि काही झालं तर मला फोन कर. रुद्राय आणि रोहन आपापल्या वाटेने निघून जातात. रुद्राय थोड्या वेळासाठी ऑफिसला जातो आणि मग तिथून आपल्या घरी परततो. पुढच्या दिवशी आज रुद्रायची एक मीटिंग असते, त्यामुळे त्याचा पूर्ण दिवस ऑफिसमध्येच जातो. रात्री रुद्राय आपल्या खोलीत पडून विचार करत असतो.
आजचा दिवस तर गेला. पायलने सांगितलं होतं की आज मेहंदी आहे. आता माझ्याकडे फक्त उद्याचाच वेळ आहे, कारण उद्या हळद आहे आणि परवा लग्न. त्यामुळे जे काही करायचं आहे ते उद्याच करावं लागेल. पुढच्या दिवशी रुद्राय नेहमीप्रमाणे आपलं काम करतो. संध्याकाळी 6 वाजता रुद्राय ऑफिसमधून निघतो आणि पायलला कॉल करतो. पायल म्हणते, हो भाऊ, आलात का तुम्ही? रुद्राय, हो, मी मागच्या गेटजवळ आहे. यावेळी रुद्राय देशमुख निवासाजवळ उभा असतो. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत असतो. तेवढ्यात वरच्या बाल्कनीतून पायल एका पॉलिथिनच्या पिशवीत काही कपडे खाली फेकते आणि थोड्याच वेळात रुद्राय त्या कपड्यांमध्ये दिसतो. रुद्रायला पाहून कोणीही सांगू शकत नव्हतं की तो खूप मोठा बिझनेसमन आहे, कारण रुद्राय आणि तिथे काम करणाऱ्या लोकांमध्ये काहीच फरक उरला नव्हता. रुद्राय कॅप घालतो आणि घराच्या आत जातो. रुद्राय खूप लक्ष देऊन प्रत्येक खोली पाहत असतो. तेवढ्यात त्याच्यासमोर विजयजी येतात आणि म्हणतात, तू इथे काय करतोयस? जा बाहेर जाऊन सगळ्यांना बोलावून घे, हळदीची रस्म सुरू होणार आहे. रुद्राय होकारार्थी मान हलवतो आणि बाहेर उभ्या असलेल्या एका वेटरला सांगतो आणि सगळ्यांच्या नजरेतून वाचत वरच्या मजल्याकडे जातो. रुद्राय एका खोलीच्या बाहेर उभा असतो. रुद्राय, आता इथून कोणत्या खोलीत जायचं? मग काहीतरी विचार करून सगळ्यात शेवटच्या खोलीसमोर येऊन थांबतो. रुद्राय खोलीत जाणार इतक्यातच एक मुलगी त्या दिशेने येताना दिसते. त्या मुलीच्या हातात हळद असते. रुद्राय आपलं डोकं खाली घालून पुढे जाऊ लागतो. तेवढ्यात ती मुलगी रुद्रायला धडकते आणि तिचा तोल जातो. तिच्या हातातली हळद आता रुद्रायच्या हातांवर आणि कपड्यांवर लागलेली असते. ती मुलगी रागात म्हणते, बघून चालता येत नाही का? रुद्राय काहीच बोलत नाही, फक्त आपल्या हातांवर आणि कपड्यांवर लागलेली हळद पुन्हा त्या हळदीच्या वाटीत पुसतो आणि तिथून निघून जातो. ती मुलगी त्या खोलीकडे जाते आणि टकटक करून म्हणते, ईश्वरी, तयार झाली असशील तर चल, समोरच्या घरून हळद आली आहे, सगळे तुझी वाट पाहत आहेत. ईश्वरी म्हणते, हो, आत्ताच येते. इतकं ऐकून ती मुलगी तिथून निघून जाते. इथे ईश्वरी स्वतःकडे एकदा आरशात पाहते आणि बाहेर येते. ईश्वरी बाहेर येताच रुद्राय तिच्या खोलीत शिरतो. रुद्राय संपूर्ण खोली नीट पाहत असतो. तेवढ्यात त्याला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागते आणि तो दरवाजाच्या मागे लपतो. तेवढ्यात तिथे एक स्त्री येते. ती रुद्रायला पाहण्याआधीच रुद्राय खूपच चलाखीने तिथून बाहेर निघून जातो. खाली हॉलमध्ये ईश्वरीची हळदीची रस्म सुरू असते. रुद्राय एक नजर ईश्वरीकडे टाकतो. पिवळ्या रंगाच्या लहंगात ती खूप सुंदर दिसत असते, पण रुद्रायच्या चेहऱ्यावर मात्र राग असतो आणि त्याचा राग स्पष्ट दिसत असतो. रुद्राय तिथे थोडा वेळ थांबून संपूर्ण घर नीट पाहतो आणि तिथून बाहेर निघून जातो. मग रुद्राय आपल्या घड्याळात वेळ पाहतो. रात्रीचे 9 वाजलेले असतात. रुद्राय आपल्या घराजवळच्या मंदिरात येऊन बसतो, पण तिथे आणखी कोणीतरी होता जो ईश्वरीवर नजर ठेवून होता, किंवा असं म्हणूया की तो काहीतरी वेगळंच काम करत होता. बाहेर उभे असलेल्या एका वेटरला एक कॉल येतो. वेटर कॉल पाहून थोडा घाबरतो, पण स्वतःला सावरत फोन उचलतो. कॉलवरचा मुलगा त्याला विचारतो, सांग, काय बातमी आहे? वेटर, सर, ते आत्ता. समोरचा व्यक्ती, काय ते लावलंस? नीट सांगणार आहेस की नाही? समोरचा व्यक्ती जवळजवळ रागाने ओरडत म्हणतो. वेटर म्हणतो, सर, ते आत्ताच काही वेळापूर्वी इथे रुद्राय सिंग राठोड आले होते. समोरचा व्यक्ती म्हणतो, तू वेडा तर झाला नाहीस ना, की नशा केली आहेस? काय फालतू बोलतोयस? वेटर म्हणतो, नाही सर, ना मी नशेत आहे, ना मी काही फालतू बोलतोय. मी खरं सांगतोय, ते खरोखर इथे आले होते. समोरचा व्यक्ती म्हणतो, ठीक आहे, सगळ्यांवर लक्ष ठेव आणि मला प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सांगत राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कुठल्याही परिस्थितीत रुद्रायच्या आसपास जाऊ नकोस. त्यांना काही कळता कामा नाही, समजलं? वेटर म्हणतो, ठीक आहे सर, जसं तुम्ही सांगाल तसं. लंडनच्या कॅम्डेन टाऊनमध्ये आपल्या खोलीच्या बाल्कनीत बसलेला एक व्यक्ती फोनकडे पाहत म्हणतो, रुद्राय सिंग राठोड तिथे कसे? काहीही असो, पण मला आता थोडं सावध राहावं लागेल. इकडे देशमुख निवास. ईश्वरीची हळदीची रस्म संपलेली असते. ईश्वरी आपल्या खोलीच्या खिडकीजवळ उभी राहून काहीतरी विचार करत असते. तेवढ्यात तिथे विजयजी येतात आणि ईश्वरीला विचारतात, काय झालं बाळा? काही असेल तर मला सांग. ईश्वरी म्हणते, काही नाही बाबा, फक्त आईची आठवण येत होती. तुम्ही तुमची औषधं घेतली का? विजयजी म्हणतात, हो. बरं, आता तू विश्रांती घे. विजयजी ईश्वरीला गुड नाईट म्हणून तिथून निघून जातात.
तेवढ्यात ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ईश्वरी म्हणते, सॉरी बाबा, आय एम सॉरी. तेवढ्यात तिथे पायल येते. ईश्वरीच्या डोळ्यात अश्रू पाहून ती म्हणते, काय झालं ईश्वरी, तू रडते आहेस का? ईश्वरी म्हणते, नाही तर मी रडत नाही आहे. पायल म्हणते, खोटं बोलू नकोस ईश्वरी, मी तुला चांगलं ओळखते, खरं खरं सांग, काय झालं आहे? ईश्वरी म्हणते, काही खास नाही, फक्त हेच विचार करत होते की बाबा माझ्याशिवाय कसे राहतील. पायल म्हणते, ईश्वरी तू खोटं का बोलते आहेस? मला चांगलं माहिती आहे की ही गोष्ट नाही, खरं खरं सांग मला. ईश्वरी म्हणते, पायल मला हे लग्न करायचं नाही. सुरुवातीला पायल आनंदी होते, पण लगेच स्वतःला सावरत म्हणते, का, काही प्रॉब्लेम आहे का? काही असेल तर तू मला सांगू शकतेस. ईश्वरी, मला आता लग्न करायचं नाही, असं नाही की मला समरशी लग्न करायचं नाही, पण मला अजून काही वर्ष लग्न करायचं नाही, पण मी बाबांना नकारही देऊ शकत नाही, म्हणून सगळं शांतपणे चालू देत आहे. पायल तिला म्हणते, तू काकांशी बोलून बघ, ते तुला समजून घेतील. ईश्वरी म्हणते, पण बाबा. ईश्वरी काही बोलणार इतक्यातच पायल म्हणते, एकदा तरी बोलून बघ. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, असं म्हणत आपल्या बेडवर येऊन आडवी होते. तिला समजत नव्हतं की आता तिने काय करावं, आणि ईश्वरीला हे लग्न करायचं नाही हे कळल्यावर पायलला थोडासा दिलासा मिळाल्यासारखं वाटत होतं. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.